बापानं सुतार व्यवसायात चांगलाच जम बसवला, स्वतःचं वर्कशॉप देखील टाकलं। पुढे मुलाला याच धंद्यात मोठं करण्याचं स्वप्न बाळगून त्यानं आपल्या मुलाला ITI मध्ये शिकण्यासाठी पाठवलं। ITI मधून मुलगा शिकून बाहेर पडला, पण नको त्या धंद्यात घुसला। बाप लोकांच्या घरांना दरवाजे बनवून द्यायचा, कपाटं टेबल यांसारखे फर्निचर बनवून द्यायचा, तर पोरानं त्याची मान खाली घातली आहे। ITI मध्ये शिकलेल्या या पोरानं बापाच्या वर्कशॉपमधील इलेक्ट्रिक कटर आणि ग्राइंडर वापरून लोकांची घरं फोडण्याचा धंदा सुरू केल्याचं समोर आले। एका मित्राला सोबत घेऊन त्यानं गेल्याच वर्षी घरफोडीचा हा धंदा चालू केला होता। अतिशय चालाखीनं घरं फोडून कपाटामधील सोने आणि रोकड लंपास करण्यात हे दोन्ही चोरटे तरबेज झाले। हे दोन्ही चोरटे पोलिसांना चकमा देण्यातही तरबेज आहेत। 3 पोलीस स्थानकांच्या पोलिसांना या चोरट्यांनी हैराण केलं होतं, पण शेवटी तिन्ही ठिकाणच्या पोलिसांनी वेगवेगळी पथकं स्थापन करून या अट्टल चोरट्यांना आता गजाआड केले। रोहन महादेव पडळकर आणि जगन्नाथ उर्फ केतन संजय बागकर अशी या चोरट्यांची नावं आहेत। हे दोन्ही चोरटे घरं फोडण्यात अतिशय सराईत आहेत। त्यांनी डिसेंबर 2024 पासून पेडणे, धारगळ, विरनोडा, तुये आणि कोरगाव या गावांमध्ये दिवसा ढवळ्या घरं फोडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। त्यांच्या विरोधात पेडणे पोलीस स्थानकात 6 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत। या चोरट्यांनी 12 डिसेंबर रोजी तुयेतील अनिल कांबळे यांचं घर फोडून ऐवज लंपास केला होता। त्याचाच तपास करत असताना दोन्ही चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले। त्यांनी विविध घरांमधून चोरलेला 53,68,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये सोन्याचे दागिने, वितळवलेले सोने, लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं यांचा समावेश आहे। पोलिसांनी मुथूट फायनान्स कंपनीच्या पेडणे आणि धारगळ शाखेतून 21,48,000चं 151 ग्रॅम सोनं जप्त केलं आहे, तर बँक ऑफ बडोदा कोळवाड शाखा आणि पणजी तसंच म्हापसा येथील सोनारांकडून 14,20,000 रुपयांचे दागिने जप्त केले। त्याचबरोबर संशयित रोहन पडवळकर याच्या घरातून 18 लाखांचे दागिने आणि 1.20 लाखांचे 2 लॅपटॉप जप्त केलेत। हे दोघे तरुण चोरलेल्या पैशांमधून मौज-मजा करायचे, ऑनलाईन गेमिंग खेळायचे, कपडे खरेदी करायचे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख आणि निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी पत्रकारांना दिली आहे। न्यायालयानं दोन्ही संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। चोरी जाताले आणि तसेच आम्ही हांकां धरपाक आमचे एक 8 लोकांची टीम पेडणे पुलीस स्टेशनचे आणि तसेच मोपा आणि मांद्रेचे टीम बसयले। ही आतां चोरी जाताले आमकां बरें दिसनाशिल्लें, लज दिसतालें, सो आमी एक डेडिकेटेड टीम आमची कॉन्स्टेबल्साची आणि हवालदार तांकां आमी कंटिन्यूअस रावंड अप क्लॉक तांकां आमी पेट्रोलिंग घालताले। केदेय व्हडले हांगा बंदोबस्त कितें आसत तांकां आमी स्पेर करनाशिल्ले, ते सिव्हिलान पेट्रोलिंग करताले, सिव्हील मोटरसायकल घेवन। आनी तशेंच आमी हांकां धरपाक एडिशनल थोडे कडेन आमी कॅमेरा सुद्दां लावन घेतले, सो तांकां आमकां तोंड पळोवपाक हे जशे चोरी करताले तेंचे थंय हुडी घालप टोटल, तेजे तोंड दिसनाशिल्ले। प्लस हे भुरगे इतके शात्र आशिल्ले की तेंच्यांनी एवरी 15 days तांची कलर आसा स्कुटरीचे चेंज करप, मोटरसायकल चेंज करप, नंबर प्लेट फेक लावप आनी हुडी घालप। इतके एकटो फ्रंट आसा तो हेल्मेट घालप, फूल हेल्मेट तोंडाचे विथ चीन गार्ड, तितून तो कांय दिसनाशिल्लो, तोंड दिसप ना। आनी फाटलो आसा तो हुडी घालप, तो फाटलो तोंड फक्त इतको दिसतालो बारीक। अशें करून ताणें खूब आमकां हें केलें। क्लोज आसा न्ही तेच टार्गेट करप तेंचो। तर आनी ते दोगूय फाटल्यान भुरगे आतां हे बरे आतां भुरगे म्हणजे एकटेच आसा तो भुरगो, तो टेक्निकली आसा सावंड, ते तो ITI करता भुरगो तो ITI करून, आनी तेजे बापायचे बी वर्कशॉप आसा कार्पेंटर, तेजेरूच ताका एक्सेस आसा ते कटराचो। आनी हो कटर इलेक्ट्रीक कटर, हो लायट ताका पावर सोर्स जाय कट करपाक, सो तितूनय आमकां हितून हो एक नवोच कसो ट्रेंड जाल्लो की इलेक्ट्रीक कटर लावन ते कट करप लोक। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।